हॅलो फ्रेंड्स, कशा गुड. असते पेटा पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट लागलेलाच आहे, त्यामुळे तुम्ही खुश असणार. तुम्हाला तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त मार्क पडलेलेच आहेत नक्की. सेकंड सेमिस्टरला पण असंच मार्क काढता येईल का बघा. नक्कीच काढणार आहेत तुम्ही सगळेजण. तर सेकंड सेमिस्टरला अभ्यासाला चालू करण्यापेक्षा आपण थोडस मागच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही काय केला याचा थोडासा विचार करायला नको का. नक्कीच फक्त नॉलेज मिळवायचं आहे का फक्त परीक्षेला बसायचं आहे हे आपापल्याने ठरवायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा केव्हाही की नॉलेज बिल्ड्स यू, मार्क्स बिल्ड्स ओनली एग्जामिनेशन, ओनली मार्क लिस्ट, but knowledge builds you. You need more books, you need more, that is the internet, so that you can get more and more knowledge. लक्षात ठेवा, या सगळ्या वेळेचा तुम्हाला भरपूर वेळ मिळालेला आहे. त्या सगळ्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा आणि जास्तीत जास्त नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करा. ओके, बाय दिस way you can develop your career. करिअर बद्दल जास्त बोलायला नंतर आपण त्याच्यावरती एक लेक्चर देऊया. पण आज आपण जो व्हिडिओ बनवतोय तो आहे पहिला चॅप्टर पेपर 3 मधला वेक्टर अनालिसिस. वेक्टर अनालिसिस वेक्टर चॅप्टर आपल्याला गेल्या सेमिस्टर मध्ये झालेला आहे. काय काय शिकला ते गेल्या सेमिस्टर मध्ये. एक स्केलर म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय स्केलर क्वांटिटी. देन यू हॅव स्टडीड द वेक्टर, व्हॉट डू यू मीन बाय वेक्टर. सांगा बरं, स्केलर म्हणजे काय. द क्वांटिटी, यस, द क्वांटिटी which can be explained by its magnitude only, that is called as scalar quantity. What is vector? Yes, the quantity which needs what magnitude as well as the direction, that is quantity is called as the vector quantity. मग आता आपण हे यांचं क्लासिफिकेशन पण बघितलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळे फिजिकल क्वांटिटीज कुठली कुठली स्केलर क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी कुठली आहे हेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर एक आपण समजा आपण मानलं की ए हा वेक्टर, तो कसा दाखवतो आपण. ए बार हा वेक्टर कसा दाखवतो. आय ए एक्स जे ए वाय के ए झेड, बरोबर ना, असं दाखवलेलं. त्याचबरोबर बी वेक्टर कसं दाखवता येईल बघा. हे झालेलं आहे. आपण थोडंसं रिवाइज करूया आपण. बी एक्स आय बी एक्स प्लस जे बी वाय प्लस के बी झेड. सो दीज आर दी टू वेक्टर्स. दोन हे वेक्टर्स आहेत. आता स्केलर क्वांटिटी कुठली आहे. समजा मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास हे काय स्केलर क्वांटिटी आहे. त्याचबरोबर टेम्परेचर इज वन मोर स्केलर क्वांटिटी. टेम्परेचर इज वन मोर स्केलर क्वांटिटी. बट इफ यू कन्सिडर what is the difference between this scalar quantity and the वेक्टर क्वांटिटी. आता याच्यासाठी आपण एक काम करूया की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम विचार करूया. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला माहिती आहे. This consists x, y and z, different the parts you know that x, y, z explains. आता आपण एक पार्टिकल ज्याचं मास m आहे, तो इथं ठेवला त्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये ठेवला. तर त्याचे पोझिशन कोऑर्डिनेट आपण p न दाखवतो. p ऑफ x y z, बरोबर ना. p ऑफ x y z हे पोझिशन कोऑर्डिनेट दाखवतो. काय पोझिशन कोऑर्डिनेट म्हणजे काय की या हा x ऍक्सिस वर लंब टाकला तर कुठे मिळेल त्याची व्हॅल्यू म्हणजे x. y ऍक्सिस वर लंब टाकला तर y आणि z ऍक्सिस वर z. आता आपण ह्याला पण जर ओरिजिन मानला तर काय होईल की याला आपण एक लाईन जोडली तर दिस OP line is a vector, whereas the single particle having certain mass m is a scalar quantity. This is scalar quantity. But if you put in Cartesian coordinate system
with different directions you are going to measure its, that is the velocity, displacement, force, anything you are going to measure that quantity, then you need a direction. So magnitude you need as well as you need the direction. मग आपण आता OP ही जी क्वांटिटी आहे, हा m मास आपण काढून टाकूया, कारण m हा फक्त त्या मटेरियल पार्टिकलचा मास आहे. आपण याला r बार असं जर वेक्टर मानलं, r बार काय म्हटलं, वेक्टर मानलं, तर r बार कसं आपण डिनोट करतो, जसं जसं a बार केलाय तसं b बार केलाय तसं r बार कसं डिनोट करू शकतो आपण, टेल मी. I rx, j ry, k rz, where rx is the quantity along x direction, ry is the quantity along y direction, rz is the quantity along z direction. z direction कशी आहे, ऍक्च्युअली अशी जर दाखवली तर ती बोर्डच्या बाहेर येणार आहे, बरोबर, ही बोर्डच्या बाहेर येते, ही या डायरेक्शनला जाते, ही या डायरेक्शनला. सो दीज थ्री ऍक्सिस आर परपेंडिक्युलर टू इच अदर. समजा हा पार्टिकल थोड्या वेळानं इथून ते एखादा ठराविक डिस्टन्स पार करून इथं आला, p डॅश या ठिकाणी आला. त्याचे कोऑर्डिनेट्स आपण वापरूया, x डॅश, y डॅश, z डॅश. लक्षात आलं का बघा, एक पार्टिकल हा इथं होता, तो पार्टिकल डिस्प्लेस झाला या ठिकाणी गेला. आता डिस्प्लेस किती झाला, p डॅश एवढा झाला, बरोबर. p डॅश एवढा डिस्प्लेसमेंट झाला, तिथे r बार वेक्टर वेगळा असणार ना, r बार वेक्टर वेगळा असणार, r बार डॅश आपण म्हणूया. सो r बार अँड r डॅश, r बार प्लस r बार डॅश ही त्यांचा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो p डॅश हा वेक्टर असणार. सो बाय रिझल्टंट वेक्टर यू कॅन कॅल्क्युलेट ऍडिशन ऑर सबट्रॅक्शन इन द डायरेक्शन ऑफ, हे पण तुम्ही बघितलेलं आहे, एक वेक्टर या डायरेक्शनला a बार, दुसरा वेक्टर या डायरेक्शन आहे b बार, तर त्याचा रिझल्टंट वेक्टर c बार आहे. c बार इक्वल टू काय आपण म्हणतो, a बार प्लस b बार. हे शिकला, बरोबर. तर इथं आपण काय केलं की इथं वेक्टर ऍडिशन केलं. सो इफ वी गो वन मोर वेक्टर d बार हियर, then its resultant vector c bar plus d bar. Hey, this is in anti-clockwise direction. Whereas in clockwise direction, समजा b bar वेक्टर या डायरेक्शन असेल, b डॅश आपण म्हणूया, तर c डॅश कसं येईल, a बार मायनस b बार डॅश. तसं क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर सबट्रॅक्शन, अँटी क्लॉकवाइज असेल तर ऍडिशन. सो ऍडिशन वेक्टर आपण शिकलेला आहे, ट्रायंगल लॉ शिकलेला आहे, आणि त्याचा वापर करून आपण हा रिझल्टंट वेक्टर काढू शकतो, डिस्प्लेसमेंट काढू शकतो. म्हणजे r डॅश ची व्हॅल्यू आपल्याला जर मिळाली, p डॅश ची व्हॅल्यू मिळाली, तर आपल्याला याचं डिस्प्लेसमेंट माहिती. एक क्वांटिटी आपल्याला मिळाली तर त्याच्यावरून आपण व्हेलॉसिटी काढू शकतो, त्याच्यानंतर त्याचे ऍक्सलरेशन काढू शकतो, त्याच्या बाकीच्या सराउंडिंग क्वांटिटीज आपण काढू शकतो. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ the scalar quantity in Cartesian coordinate system, vector quantity in Cartesian coordinate system. So already you have studied this much. Now we go for this another quantity that is known as the vector multiplication. आपण गेल्या वर्षी दोन मल्टिप्लिकेशन वेक्टरचं बघितलं. दोन वेक्टर आपण काय मानले, a बार डॉट b बार, a बार आणि b बार दोन वेक्टर मानले. हा a बार आहे, हा b बार आहे. ह्या दोन्ही वेक्टर मध्ये जर आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचं असेल तर स्केलर क्वांटिटी मध्ये मल्टिप्लिकेशन घ्यायचं. समजा मास त्याचा किती आहे, 10 किलोग्रॅम, दुसऱ्याचं मास किती आहे, 5 किलोग्रॅम, त्यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 10 गुणिले 5 किंवा 5 गुणिले 10 किती येईल, 50 किलोग्रॅम येईल ना. त्यांचं मल्टिप्लिकेशन इझी आहे. पण इथं मल्टिप्लिकेशन घेताना आपण दोन प्रकारचे मल्टिप्लिकेशन घेतले. एक ज्याला आपण काय म्हणतो, डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, ए बार डॉट बी बार, दोन वेक्टर्स आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन, एक डॉट प्रोडक्ट आणि दुसरं काय घेते, दॅट इज क्रॉस प्रोडक्ट. बरोबर, क्रॉस प्रोडक्ट. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय की इट इज कॉल्ड एज द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. स्केलर प्रोडक्ट ऑफ two vectors. What is scalar product of two vectors? The product which results
this scalar quantity. Which results this scalar quantity means the product of two vectors gives this scalar quantity only. That will not need or will not contain the directions. That means direction इथं डायरेक्शन काय काय I, J, K. यांचं डायरेक्शन इथे येणार नाही. मग इथं आपल्याला काय करता येईल मल्टिप्लिकेशन करून आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळेल. त्याची व्हॅल्यू आपण गेल्या वेळेला ऑलरेडी काढलेली आहे. त्याची व्हॅल्यू किती येईल सांगा ए बी कॉस थीटा काय आहे त्याची टोटल व्हॅल्यू आहे आणि दॅट इज गिव्स राइज टू ax bx ay by plus az bz. So this quantity has only magnitude. It will not contain r j k values. So this is scalar product of two vectors. This product is also known as dot product. यही झालेला आहे dot product. Another it is called as the a bar cross b bar is the vector product of two vectors. Vector product of two vectors. It is also called as the cross product. It is cross product. Its value is given by a b sin of theta. बरोबर आणि त्याची व्हॅल्यू किती दिलेली असते हेही आपण बघितलं I J K डिटर्मिनंट. त्यानंतर a ची व्हॅल्यू ax b ay az bx by bz. बरोबर ना. हे डिटर्मिनंट सोडवला तर तुम्हाला I J K क्वांटिटी मध्ये आपल्याला काय मिळेल व्हॅल्यू मिळेल. हे तुम्हाला माहिती आहे कसं सोडवायचं I ay into bz by into az. Okay, so you know how to solve the determinant. But here you get the values in terms of I plus j plus k. Is it? In terms of I j k. That means this produces the vector quantity, and therefore the product is called as vector product of two vectors. Okay. आता हाच नियम आपण थोडंसं वेगळा ऑपरेटर घेऊन करणार आहे. वेगळा ऑपरेटर म्हणजे काय बघा की समजा आपण एक इथं असं कन्सिडर करूया. हे समजलं सगळ्यांना नक्की. ओके. तर इथं आपण ही जी स्केलर क्वांटिटी आहे मास असेल टेम्परेचर असेल तर त्याला आपण फाय म्हणूया आणि फायची कोऑर्डिनेट्स आपण दाखवत असताना आपण करूया फाय ऑफ एक्स वाय झेड. फाय ऑफ एक्स वाय झेड स्केलर क्वांटिटी आहे आणि वेक्टर क्वांटिटी ए बार न डॉट करा बी बार न डॉट म्हणजे आपल्याला रिप्रेझेंट करा. आता आपण स्केलर क्वांटिटी ही मानली हे लक्षात ठेवा. स्केलर क्वांटिटी ही मानली. या दोन्हीपैकी एक वेक्टर कन्सिडर करा. या दोन्हीपैकी एक वेक्टर कन्सिडर करा किंवा आपण दुसरा वेक्टर पण म्हणू शकतो व्ही बार वेक्टर. काय असेल सगळा आय व्ही एक्स प्लस जे व्ही वाय प्लस के व्ही झेड. हा वेक्टर सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे स्केलर क्वांटिटी ही कन्सिडर करूया वेक्टर क्वांटिटी ही कन्सिडर करूया आणि मग पुढे आपण जाऊया की एक ऑपरेटर आपण विचार केलेला आहे. हे समजलं सगळ्यांना. ओके. आता आपण तुमचा जो सिलेबस खराच चालू होतो तो इथपर्यंत आपण ऑलरेडी मागच्या सेमिस्टर मध्ये बघितलं. ओके. तर आता आपण एक ऑपरेटर इन्सर्ट करणार आहे दॅट इज नोन एज डेल ऑपरेटर. डेल ऑपरेटर. व्हॉट इज द डेल ऑपरेटर? इट इज अ मॅथमेटिकल ऑपरेटर. मॅथमेटिकल ऑपरेटर. ऑपरेटर याचा अर्थ काय ऑपरेट करणारा दुसऱ्यावरती ऑपरेट करणारा. इट इज डिनोटेड बाय इन्व्हर्टेड ट्रायंगल. इट इज डिनोटेड बाय inverted triangle and it is a vector quantity. It is called as Dale operator or it is also called as the lambda. It is called as lambda. Its value is given by del bar is equal to I dou by dou x j dou by dou y plus k dou by dou z. Okay, this is one of the operator or you may say this is one of the vector. हे वेक्टर. आता एखादा वेक्टर आता मगाशी आपण कन्सिडर केलं होतं व्ही बार हा सुद्धा वेक्टर आहे. काय सांगा त्याची व्हॅल्यू येईल आय बोला पुढं आय व्ही एक्स जे व्ही वाय के व्ही झेड. याला आपण नाव देऊया इक्वेशन नंबर 2. एक फाय आपण स्केलर क्वांटिटी कन्सिडर केलेली आहे त्याची व्हॅल्यू कशी लिहिलेली आहे फाय ऑफ एक्स वाय झेड. बरोबर. याला आपण इक्वेशन नंबर कन्सिडर करतो. ही स्केलर क्वांटिटी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे.
आता हा ऑपरेटर आपण या स्केलरवर ऑपरेट करूया. When del operator is operated on scalar quantity, then what will happen? See, this gives rise to gradient of phi. This gives rise to gradient of phi, or it is also known as the grad phi. It is also known as grad phi, and its quantity is given by grad phi. Gradient of phi is equal to del, that is the del operator, and the phi into phi of xyz. Phi of xyz ही स्केलर क्वांटिटी आहे, त्यामुळे इथे डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्टचा संबंध येत नाही. सो दैट दिस विल गिव्स राइज टू I dou phi by dou x plus z dou phi by dou y plus k dou phi by dou z. So this is the value of gradient of phi, or it is also known as the grad phi. काय सांगता मला? So what is the meaning of grad phi? When del is an operator, it is a mathematical operator, it is a differentiator. When you differentiate the scalar quantity ला differentiate केला म्हणजे डिवाइड केला, आणि मग प्रत्येक ठिकाणी काय त्याची व्हॅल्यू येईल ते एक्सप्लेन करायचं काम हे ग्रेड फाय करते. So when del operator is operated on scalar quantity, you will give rise to gradient of phi. Its value is given by like this. So what is the value of phi in x direction? What is the value of phi in y direction? What is the value of phi in z direction? This is nothing but the gradient of phi. Suppose याचा आपल्याला आता फिजिकल सिग्निफिकन्स बघायचं. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे याचा अर्थ काय, हे कशासाठी उपयोग आहे. आपण विचार करूया की कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक बॉडी ठेवलेली आहे एक्स वाय आणि झेड. समजा एक काय ठेवलेलं आहे, स्पेरिकल बॉल ठेवलेला आहे. त्याचं टेम्परेचर आहे 100 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे. त्याच्या सरफेसला टच केला तर 100 डिग्री टेम्परेचर तुम्हाला जाणवायला पाहिजे. म्हणजे टेम्परेचर थर्मामीटर जर इथं सरफेसला लावला तर तुमचं थर्मामीटर टेम्परेचर किती दाखवेल, 100 डिग्री. आता काय होईल बघा की थोडासा लांब ठेवला तर तुम्हाला काय दिसेल, दाखवेल 90 डिग्री. आणखी थोडा लांब ठेवला 80 डिग्री, 70 डिग्री. सो व्हॉट दॅट मटेरियल डू? This material that is the evaporates, or this material is giving some energy to the surrounding. हे सराउंडिंगला काय देईल, एनर्जी देईल आणि वेगवेगळे झोन्स तयार करेल. वेगवेगळे झोन्स तुम्ही इथं टेम्परेचर आणला तर तुम्हाला किती मिळेल, इथं बघा इथं 100 आहे, इथं 90 आहे, इथं 80 आहे. सपोज करूया आपण इतकंच आहे असं नाही, तर इथं 70 आहे. इथं थर्मामीटर ठेवला तर तुम्हाला 70 दाखवेल. 70 या ठिकाणी ठेवला तरी 70, या ठिकाणी ठेवला तरी 70, या ठिकाणी इथं किती डायरेक्शनचा संबंध येत नाही. सो दिस गिव्स राइज टू द क्वांटिटी is in 3 dimension variation of the temperature in x direction, variation of temperature in y direction, variation of temperature in z direction. So this quantity gives the variation. का आपण डिफरन्शिएट केला की नाही, टेम्परेचर होतं किती 100 डिग्री. आपण वेगवेगळे झोन तयार केले म्हणजे डिवाइड केलं त्या टेम्परेचरला, आणि आपण टेम्परेचर डिवाइड करणं म्हणजे डिफरन्शिएशन. एखादा बॉक्स असेल की मी बऱ्याच वेळेस सांगितलंय. सो बॉक्स असेल त्याला डिवाइड करत गेलो आपण, वेगवेगळे पार्ट्स तयार केले, तर याला काय म्हणणार, डिफरन्शिएशन. आणि हे सगळे एकत्र जोडले, समेशन केलं तर त्याला काय म्हणणार, इंटिग्रेशन. ओके, सो इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन आर that is the opposite with each other. So what we have studied, see once again we have to revise this one. Continue. When we have considered the del operator whenever operated on scalar quantity gives rise to gradient of phi, or gradient of, that is the grad phi. Its value is given by this grad phi is equal to I dou y by dou x, z dou phi by dou y, k dou phi by dou z. So this is nothing but the variation of phi in x direction, variation of phi in y direction, variation of phi in z direction. Do you understand? So this is one quantity. म्हणजे स्केलर वर आपण ऑपरेट केलं
आता व्हेक्टरवर आपण ऑपरेट करूया, काय होईल बघा. हे समजलं का क्वांटिटी? हा मुद्दा तुम्ही लिहून घेऊ शकताय. आता स्केलर क्वांटिटी काढून टाकूया. वेक्टर क्वांटिटी आहे, इथं व्ही बार आहे आणि इथं डेल ऑपरेटर. आता आपल्याला माहित आहे दोन व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन दोन प्रकारचे करता येतात. कुठले कुठले आहे सांगा? एक आहे रेट, एक डॉट प्रोडक्ट आणि दुसरा क्रॉस प्रोडक्ट. आता पहिल्यांदा आपण डॉट प्रोडक्ट घेऊया. सो डॉट प्रोडक्ट मीन्स द डेल ऑपरेटर इज ऑपरेटेड ऑन V vector gives rise to the dot product, then this is represented as del dot V. Del dot V. It is called as the divergence of V or div. Divergence of V, and its value is given by del dot V. That is value is given by del ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे I dou phi by dou x, J dou phi by dou y, K dou phi by dou z. डॉट प्रोडक्ट ऑफ phi ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे I phi x, J phi y, K phi z. So what this gives rise to? I dot I किती मिळतं? 1. कारण I dot I is nothing but I into cos of theta. बरोबर ना? I ची व्हॅल्यू 1 आहे, दुसऱ्या I ची व्हॅल्यू 1 आहे. 1 into cos theta किती? Cos of 90. Cos of 90 किती? 1. is it? So I म्हणजे काय की that is unit vector along x axis. J म्हणजे काय? unit vector along y axis. K म्हणजे unit vector along z axis. So now what is the value? Sorry, इथं 90 नाही, इथं 0. Cos 0 is 1. Cos 0 is 1 and therefore I dot I काय येईल? 1. तसंच J dot J किती येईल? J dot J किती येईल? That is also 1. J dot J is 1. K dot K is also 1. Is it? So this gives rise to 1. बाकीच्या क्वांटिटी काय असतील मग? I dot J, J dot K, K dot I काय असेल? 0. That is gives rise to 0. मग इथून I dot I 1 आहे. मग इथून ह्याला मल्टिप्लिकेशन केला तर dvx divided by dx. तसंच J dot J बाकीच्या सगळ्या क्वांटिटी इथे 0 येणार आहे. पण प्लस किती येणार? dou vx divided by dou y, dou vy divided by dou y. इथं z येणार, z आणि dou z. So del dot v bar gives rise to the quantity that is known as the divergence of v bar. त्याचंच फिजिकल सिग्निफिकन्स आपण नंतर बघूया. हे तुम्हाला समजलं का बघा? म्हणजे when del is multiplied with respect to v, another vector. This is one vector, this is another vector. आपण गेल्या वेळेला बघितलेलं आता की a बार आणि b बार दोन वेक्टर असतील तर त्याचा डॉट प्रोडक्ट तरी असतो, तर त्याचा क्रॉस प्रोडक्ट तरी असतो. बरोबर? त्याचा डॉट प्रोडक्ट आपण बघितला, डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू काय आली? इतकी आली. इथं i j काय आहेत का? नाही. याचा अर्थ ही व्हॅल्यू काय आहे? स्केलर क्वांटिटी. सो दिस नथिंग बट द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. इट इज रीड बाय डायव्हर्जन्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. समजलं लक्षात आलं? आता आपण क्रॉस प्रोडक्ट बघूया. सेम पद्धतीने क्रॉस प्रोडक्ट किती येईल बघा. सो डेल क्रॉस बी. दुसरा प्रोडक्ट कुठला आहे? क्रॉस प्रोडक्ट. क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. दिस इज क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. So that gives rise to value. It is named as curl of V. It is named as curl of V. So this value is given by del cross V bar is equal to del ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे I dou by dou x, J dou by dou y, K dou by dou z. Cross product of I Vx, J Vy, K Vz. बरोबर? So this gives rise to काय येईल? कर्ल आपण मगाशी आपण बघितलं तसं इथं डिटर्मिनंट येईल. काय डिटर्मिनंटचा पहिला रो काय येतो सांगा? I J K. दुसरा रो पहिल्या वेक्टरचा दॅट इज dou by dou x, dou by dou y, dou by dou z. याचं काय येईल? Vx, Vy, Vz. डिटर्मिनंट ज्यावेळी तुम्ही सोडवाल त्यावेळी तुम्हाला I सर्टन क्वांटिटी मायनस J सर्टन क्वांटिटी प्लस K सर्टन क्वांटिटी. सो दिस वेक्टर that this product consists I J K values. That means it is a vector quantity. This is the product is known as vector product of two vectors.
or it is also called as cross product of two vectors, or it is also named as the curl of vector v. Is it? So याचा फिजिकल सिग्निफिकन्स आणि डायव्हर्जन्सचा फिजिकल सिग्निफिकन्स आपण नंतर बघूया. म्हणजे परत एकदा रिवाइज करा की डेल ऑपरेटर आपण कन्सिडर केला, त्याची व्हॅल्यू एवढी दिलेली आहे. त्याला एकदा आपण पहिल्यांदा कशावर मल्टिप्लाय केलं, फाय स्केलर क्वांटिटीवर मल्टिप्लाय केलं, फाय ऑफ एक्स वाय झेड, आणि त्याची व्हॅल्यू बघितली. त्यानंतर वेक्टरवर मल्टिप्लाय केलं, दोन प्रकारचे प्रोडक्ट मिळाले, एक डॉट प्रोडक्ट ज्याला आपण डायव्हर्जन्स म्हणतो आणि दुसरा प्रोडक्ट ज्याला आपण कर्ल ऑफ वेक्टर बी म्हणतो, दॅट इज क्रॉस प्रोडक्ट. ओके, थँक्यू. फूलों के रंग से दिल की कलम से